झी 24 तास एक पाऊल पुढे। वसईत नगरसेविकेचा पती आणि मुलाची दबंगाई समोर आली आहे। नगरसेविकेचा पती आणि मुलानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। नगरसेविका सुषमा ठाकूर यांचे पती आणि मुलानं हात तोडल्याची तक्रार केल्याचा राग मनात ठेवून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप या तरुणानं केलाय। या घटनेनंतर नगरसेविकेचा पती आणि मुलगा मात्र फरार झालेला आहे। आज आपण बघतोय की नगरसेविकेचा हा पती आहे आणि मुलगा आहे आणि त्यांचा उद्दामपणा आपल्याला इथे दिसतो आहे। ज्या तऱ्हेने त्यांनी वागणूक दिलेली आहे, वसईची ही घटना आहे। नगरसेविका आहे वसईची, ही तिचे पती आणि मुलगा यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे। अर्थातच त्याची दृश्य काही वेळातच आपल्याकडे येऊ शकतात। नगरसेविका सुषमा ठाकूर यांचे पती आणि मुलानं हा प्रताप केलाय। या जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या तरुणानं केलेला आहे आणि दोघांविरोधात मॅनग्रोव्ह तोडल्याची तक्रार केल्याचा राग मनात ठेवून ही मारहाण केल्याचा आरोप या तरुणानं केलेला आहे। तर आपण केवळ मॅनग्रोव्ह तोडल्याची तक्रार केली आणि त्या तक्रारीचा इतका राग आला या महापौर पती आणि मुलाला की त्याला अतिशय मारहाण केलेली आहे। आपण बघू शकतो त्याची काय परिस्थिती झाली आहे। दृश्यामध्ये पाय संपूर्णतः फ्रॅक्चर झालेला आहे। अगदी जीवावर बेतणार असा हा मार होता असं म्हणायला काहीच हरकत नाही की उस दिन मेरे को यशवंत ठाकुर है उठा के लेके गया, मेरे घर के इधर से गाड़ी में डाल के लेके गया और उधर उसके एरिया दरपाले गांव पे मेरे को जान से मारने का प्रयास किया। उधर उसका बाप था नितिन ठाकुर, मेरे को जान से मारने का मुझे 10-12 जन में आए हॉकी स्टिक रॉड से मेरे पे जानलेवा हमला किया। अभी छोड़ रहा, अगले बार मार ही डालेंगे ऐसा धमकी देख के मेरे को रास्ते पे फेंक के गए। ठाकुर यशवंत ठाकुर और उनके साथीदार लोगों ने उसको घर के सामने से उठा के गाड़ी में लेके गए और उसको पीटा बुरी तरह से और छोड़ के भाग गए। कल जब हमको एमएलसी खबर मिल गया, तभी जब उसको इंक्वायरी किया तो उसने जो कंप्लेंट दिया उसके हिसाब से कंप्लेंट कल दाखिल हुआ और इन्वेस्टिगेशन चालू है। झी 24 तास एक पाऊल पुढे।